नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बहुचर्चित असणारी अशी लाडकी बहीण योजना, या योजनेची घोषणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली। तर या योजनेची अंमलबजावणी ही तरतूद लगेच करण्यात आली। त्यानंतर महिलांच्या अकाउंटवर मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त 7,500 रुपये खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटवर जमा झाले। नोव्हेंबर महिन्यापर्यंत म्हणजे आता हा जो चालू महिना आहे तो महिना, त्या महिन्यापर्यंत महिलांच्या अकाउंटवर 1,500 रुपयाचा हप्ता जमा झालेला आहे। काही किंबहुना काही महिला आहेत त्यांना अजून या योजनेचा लाभ भेटलेला नाही, ते आता नंतर आपण पाहूया व्हिडिओमध्ये। पण आता लक्षात घ्या, दोन्ही जे युती आहेत, एक महाविकास आघाडी आणि एक महायुती। महाविकास आघाडी कोणत्या घोषणा करण्यात आली होती की आम्ही महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना 3,000 रुपयाचा लाभ देण्याचा जे आहे अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेणार आहोत। त्याचप्रमाणे महायुतीमध्ये जी 1,500ची घोषणा होती ते आता 2,100 रुपये आम्ही पुढच्या अर्थसंकल्पामधून मंजूर करणार आहोत। ह्या अशा दोन घोषणा आल्या होत्या, तरी सरकारला खूप साऱ्या महिलांनी प्रतिसाद दिला आणि सरकारच्या विजयाचा मार्ग मोकळा केला। म्हणजे आपण पाहू शकता इतक्या प्रमाणात सीटे किंवा इतक्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात विजय हा योजनेच्या पार्श्वभूमीवर झाला आहे। ह्याचा निष्कर्ष असा निघू शकतो की योजनेचा खूप सारा फायदा सरकारला झाला आहे। त्यामुळे सरकारने जी रक्कम कबूल केली होती ती रक्कम लवकरात लवकर सरकार आता महिलांच्या अकाउंटवर देण्यास चालू करण्यास काही हरकत होणार नाही। तर तुम्हाला जे 2,100 रुपये भेटणार हे जवळपास फिक्स झालेले आहेत असे आपण मानू शकतो, कारण की आता नोव्हेंबर पर्यंत जर तुमचे पैसे भेटले जातात, आता डिसेंबर मध्ये येणारे रक्कम त्याची पण तरतूद झालेली आहे, ती रक्कम पण तुमच्या अकाउंटवर, आता ती रक्कम किती भेटणार, ते तुम्हाला 1,500 भेटणार। आता खूप साऱ्या महिलांच्या मनामध्ये प्रश्न असतो की 1,500 नाही 2,100 रुपयाचा हप्ता मला भेटणार होता, त्याचे काय झाले, तर ते पण आपण पाहूया। लक्षात घ्या, ही योजना जेव्हा लागू करण्यात आली तेव्हा त्या अर्थसंकल्पामध्ये जे बजेट पास झाले त्या बजेटमध्ये त्याची तरतूद ही 1,500 रुपये म्हणजे 1,500 रुपयाची तरतूद केली होती। आता अचानक ते तुम्हाला 2,100 रुपये देणे शक्य नाही, तुम्हाला त्यासाठी अर्थसंकल्प निघावा लागेल, त्यामध्ये बजेट सादर व्हावं लागेल। बजेट सादर झाल्यानंतर तुम्हाला ती रक्कम वाढून भेटणार आहे। तर एप्रिल महिन्यामध्ये जे बजेट सादर होईल त्या बजेटमध्ये महिलांना जर रक्कम वाढवून भेटली तर ती रक्कम 2,100 रुपये एप्रिल महिन्यापासून महिलांच्या अकाउंटवर जमा होणे चालू होईल। तर शक्यता खूप प्रमाणात आहेत की आता जे सरकार आले आणि सरकारला पण खूप महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे आणि एकतर्फे त्यांचा विजय झालेला आहे। त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, सरकार 100% जे आहे ते 2,100 रुपये मंजूर करणं आणि 2,100 रुपये फिक्स हप्ता होण्याची शक्यता दाट आहे। तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। खूप आनंदाची बातमी आहे सर्व महिलांसाठी, कारण की जी योजना 1,500 सुरू झाली ती आता 2,100 वर जाऊन पोहोचणार आहे काही दिवसांनंतरच। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।